नमस्कार. मराठी कथा संमेलन सादर करीत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी आवडी भाग 5. श्रावणाला आरंभ झाला. आवडीच्या अंतरीची कळ वाढत होती. आता पळून भागणार नाही. दुःखाच्या खाईत जाऊन बसलं पाहिजे या विचारानं तिच्या मनाची कायली होऊ लागली आणि सरणावर चढावं तद्वत ती पुन्हा बोरगावला आली. नी जळत पेटत कुडत रडत नांदू लागली. रोज दिवसभर राबून रात्री माळीवर जायचं नी त्या बंद खोलीत स्वतःला कोंडून घेऊन तळमळत पडायचं. हा तिचा क्रम पुन्हा सुरू झाला. सासू बावचळली होती. अर्धा वैशाख आणि संपूर्ण ज्येष्ठ गेला. आवडी माहेरी जाऊन आली, पण नातवाचं तोंड दिसायचे काही चिन्ह दिसत नाही. या एकाच घोटाळ्यात ती पडली होती. एखादे दिवशी आवडी मरणार, नक्की मरणार. आज नाही उद्या मरणार. उत्तमच्या शेजारी ती फार दिवस जगणार नाही असं भगवंतरावांना वाटत होतं. रोज सकाळी आवडी माळीवरून सही सलामत खाली येताच तो सुटकेचा निश्वास टाकीत होता. आणि आवडी हसत नव्हती, कुणाकडं पाहत नव्हती. तिचं मन वाराहुरा झालं होतं, पण ती नांदत होती. एकदा अचानक धनाजी रामोशी वाड्यात आला. भगवंतराव सोप्यात बसला होता. त्याच्यासमोर बसला. तो संधी शिपाई म्हणून कामावर रुजू झाला होता. त्याला पाहताच आवडी विस्मयचकित झाली. मागं सरकून त्याला पाहू लागली. त्यानं चोरून एकदाच पाहावं म्हणून तिचा जीव आतुर झाला. परंतु धनाजीनं आवडीकडं पाहिलं नाही. आपलं काम होताच तो निघून गेला आणि आवडी निराश झाली. नंतर तिला समजले, धनाजी याच गावचा असून तो सनदशीर शिपाई आहे. गावात त्याचा बोलबाला असून मोठमोठी माणसं त्याला मान देतात. आवडीला आनंद झाला. मग रोज ती त्याची वाट पाहू लागली. तो काहीतरी कामानिमित्त वाड्यात आला की ती बावरू लागली. चौकटीत येऊन नाहीतरी घराच्या फटीतून पाहू लागली. धनाजी अधूनमधून वाड्यात येत होता. त्याला पाहताच आवडी स्वतःला विसरत होती. तिची चोरटी नजर त्याला पाहून लाजत होती. तो गेला की ती खिन्न होत होती. तो दिसला की तिच्या कोळपलेल्या मनाला नवी पल्लवी येत होती आणि जगण्याची इच्छा दृढ होत होती. नाथाच्या जत्रेत भेटला तसा एकदा धनाजी भेटावा म्हणून ती देवाला नवस करीत होती. कार्तिक महिना होता. भाद्रपदात आपट्याच्या झाडातून उठलेली थंडी वाढत होती. धरणी शांत होती. नवी पिकं, नवी फुलं, नवी फळं यांनी तिला बहर आला होता. ती सुंदर नि रम्य दिसत होती. तिची तुलना आवडीशीच करता येत होती. फरक एवढाच होता की धरणी शांत होती आणि आवडी कडत होती. कार्तिकात बोरगावची जत्रा भरली होती. गाव सर्व दुःख विसरला होता. गावात माणूस मावत नव्हता. भगवंतरावांची धावपळ वाढत होती. भर दुपारी आवडी एकटीच घरातून निघाली. पेठेनं सरळ कासाराळीला गेली. हिरवागार कांकणं भरून परतली आणि फिरत फिरत पाराखाली आली नि चमकून गपकन थांबली. तिच्यासमोर धनाजी उभा होता. भरपूर उंची, तेच पिळदार शरीर, तो रसरशीत चेहरा, हाती लखलखीत कुऱ्हाड. हे सर्व पाहून आवडी दंग झाली. तिची तरल नजर त्याच्यावर स्थिर झाली आणि 2 नजरा टकरताच ती बावरली. खुदकन हसली नि मग लाजली. कसं काय, बरं हाय का? धनाजीनं विचारलं. आणि मान तिरपी करून दाताखाली ओठ धरून आवडी नकारार्थी मान हलवीत म्हणाली, नाही. का, काय झालं? केसानं गळा कापला. कुणी? कसायानं? मला समजलं नाही. कसं सांगू? का, सांग की. आता नाही. मग कधी? बरं, जाते मी. हो जा. आवडी खाली मान घालून निघून गेली. त्या दिवसापासून आवडीला धनाजीचं वेडच लागलं होतं. धनाजी काहीतरी काम काढून वाड्यात येत होता. तो आला
की आवडीचा जीव भरत होता. तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती. एक नाजूक ओढ सारखी वाढत होती आणि हळूहळू तिचं मन नवं स्वरूप घेत होतं. एका सकाळीच आवडी आपल्या बंद खोलीतून खाली आली. स्वयंपाकाला लागली. तोच सासूनं येऊन खोटंच सांगितलं. म्हणाली, आज उत्तम नदीकाठच्या शेतात गेला आहे. नी जाताना त्यानं जेवण घेऊन आवडीला पाठव असं सांगितलंय. तेव्हा बाई तूच जा बरं. आवडीनं जेवणाची पाटी घेतली आणि ती नदीकडं निघाली. न्याहारीचा वकूत होता. सूर्याची किरणं शांत आणि शीतल वाटत होती. नदीकाठी धुकं दाटलं होतं. नदीच्या काठी असलेल्या शेवऱ्यावर धुक्याचे ढग रेंगाळत होते. आवडी निऱ्यांचा घोळ डाव्या हाताने धरून निघाली होती. तिच्या पायाखालची वाट 1 मैल दाट शेवाऱ्यातून गेली होती. ती निर्जन वाट शेवऱ्याच्या गर्दीतून वाकडी तिकडी वळणं घेत गेली होती. आवडी घाईनं चालत होती. निऱ्यांचा घोळ तिने उचलून धरल्यामुळे तिच्या गोऱ्या पोटऱ्या उघड्या पडल्या होत्या आणि ती वाड्यातील कुंद वातावरणातून त्या मोकळ्या हवेत पाय उचलीत होती. तिला उत्तमची ओढ नव्हती, गरज नव्हती. उलट ती त्याचा द्वेषच करीत होती. फक्त आज मोकळ्या जगात मोकळ्या वातावरणात घडीभर चालाय मिळतंय म्हणून ती चालत होती. आणि त्या दाट शेवऱ्यात पुढून धनाजी आला. त्याला पाहतात ती गपकन थांबली. धनाजी तिच्या पुढे येऊन म्हणाला, सकाळीच कुठं? जेवण घेऊन. हं सांग, कोणी गळा कापला? इथं नि वाटेवर. बरं चल बाजूला. धनाजीनं तिचा हात धरून तिला बाजूला नेली. तेव्हा त्या स्पर्शानं, त्या गोड आक्रमणानं आवडी पुलंकित झाली. लाजेनं तिचे गाल लाल लाल झाले. तिच्या गालावर पहाट फुलली. पुरुष असावा तर तो असा असावा, ध्येय असावं तर असं असावं, स्पर्श असा असावा असं म्हणत सुकाणून येईल तिकडे नाव जावी तशी ती धनाजीबरोबर गेली. एका जागी दाट शेवाऱ्यात बसली आणि जीवनात घडलेला तो सर्व प्रकार तिनं सविस्तर सांगितला. म्हणाली, मला जगायचं आहे. कसं? तुमच्यासारखं. ठीक, जा आता. मी उद्याही येईन. मला इथंच भेटा. बरं, नक्की? नक्की. धनाजी गावाकडं गेला आणि आवडी शेताकडं चालू लागली. ती स्तंभित झाली. ती इतकी जवळ येऊन, इतकं बोलून तरी त्यानं स्वतःला आवरलं. मी मुळीच प्रतिकार केला नाही. मी त्याला नाही म्हणणार नव्हते. उलट तो नेईल तिकडं गेले. त्याच्या शेजारी बसले, बोलले. पण त्यानं मला छेडली नाही. छेडून तरी पाहिजे होती, पण तेही नाही. गुमान गेला याचा अर्थ तो शहाणा आहे, विचारी आहे. पण तो अघोरी नाही, आदाशी नाही. त्याच्या जागी जर एखादा उपाशी लांडगा असता तर त्यानं आता मला पिळून काढली असती, गिळून टाकली असती. पण धनाजी तसा नाही. ती धनाजी करीत शेतात गेली. उत्तमला जेवण दिलं नी धनाजीचा विचार करीत परत आली आणि सासूला खोटंच म्हणाली. मला त्यांनी रोज सकाळी न्याहारी घेऊन ये असं सांगितलं आहे. सासूला बरं वाटलं. दोघांचं मन मिळालं या आनंदानं ती हुसळत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीच आवडी न्याहारी घेऊन निघाली. शेवऱ्यात धनाजी भेटला. त्याच्याबरोबर वाट सोडून बाजूला बोलत बसली आणि उठताना त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, बरं जाऊ आता? हो जा. नक्की जाऊ? तिचं काळीत धडधडू लागलं आणि तिची ती अवस्था पाहून धनाजी म्हणाला, आवडी? काय? मला तुपासाठी पत्रावळ चाटणं पसंत नाही. मग? ती चकित होऊन उद्गारली, मला तूप नि पत्रावळ दोन्ही हवं. ती खिन्न होऊन परत निर्धानानं बोलली. तो खिन्न होऊन पुन्हा निर्धानानं बोलला. आवडी म्हणाली, ठीक आहे, दोन्ही मिळतील. तिनंही निर्धानानं सांगितलं. धनाजी चमकून म्हणाला, कसं? आता पाहत राहा असं म्हणून ती उठली आणि शेताकडे गेली. त्याची ती इच्छा पाहून, त्याचा तो निर्धार पाहून ती दिपली होती.
ती मनात ठरवीत होती, मी उष्टी पत्रावळ नाही हे त्याला माहीत असूनही तो अचल आहे. त्याला माझ्या देहाचा संपूर्ण कब्जा हवा आहे. मी 2 दरडीवर लोंबकळणं त्याला पसंत नाही. नि हे त्याचंच खरं आहे. त्याला जर माझ्या देहावरती मालकी हवी आहे तर मी का देऊ नये? तो मी देणार, मग त्यात काय होईल ते होवो. आवडीने चालत चालत निश्चय केला. दिवसानं दिवस रेटले. आवडीच्या मनानं तिला कणखर केली होती आणि एके दिवशी आवडीनं उभ्या गावाला जबरदस्त धक्का दिला. प्रत्येक माणसाला तिरमिरी आली. प्रत्येक माणूस दुचमटला. कपाळावर हाणून घेत म्हणू लागला, आत्ता इच्छायला ही आवडी रामोशाचं घर की शिरली. गाव भडकला. पाटीआळी भडकली. भगवतरावांची पोरं वेडीपिशी झाली. गावातील तरणेगडी वेडे झाले. टापरी बांधून कुऱ्हाडी घेऊन आता खून नि फाशी एवढंच बोलू लागले. भगवंतराव ढसा रडू लागला. मिशा तोडू लागला. आवडीची सासू आकांत करीत होती. सून गेली, अब्रू गेली म्हणून धडका घेत होती. उत्तम हवालदिल झाला होता. त्याचे 4 भाऊ आवडी करीत होते. गावात वातावरण तप्त झाले होते. हत्यारं नाचत होती. महादेवराव मुळीक बंदुकीची नळी साफसूफ करून काडतुसं मोजीत होता. नारू पाटील वरचा घेऊन फिरत होता. आवडी धनाजीचं घर शिरली हे ऐकून तांदळवाडीत तर भयान परिस्थिती निर्माण झाली होती. तात्याबा डोकं आपटून घेत होता. बयाबाई रडत होती. नि नागूच्या मस्तकात आग पेटली होती. तुझ्या घराण्याला काडी लाव हा बोल आवडीनं खरा केला म्हणून तो वेडावला होता. सूड सूड ओरडत होता. आवडीनं सासर आणि माहेर या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी लढाई स्वीकारली होती. दोन्ही गावातील लोकांच्या मनात वनवास पेटला होता. बोरगावचे लोक गावात रणभैरी झाले होते. पण रामोशाशी लढणं सोपं नव्हतं. प्रत्येकानं आवडीचा नष्टावा करण्याचा निर्धार केला होता. परंतु त्याच वेळी त्यांच्यापुढे बाका प्रसंग उभा राहिला होता. रामोशी ऐकणार नाहीत. त्यांच्याशी झुंज देणं कठीण आहे. धनाजीची कुऱ्हाड नि त्याची जबर भावकी यापुढं गावाचं काहीच चालणार नाही हे सर्वांना माहीत होतं. आणि आवडीनं धनाजीकडं राहणंही त्यांना पसंत नव्हतं. म्हणून धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं अशी गावाची अवस्था झाली होती. कडे कपारीतून निघालेली एखादी नदी अखेर सागराला जाऊन मिळावी तद्वत आवडी धनाजीच्या जीवनात एक झाली होती. चिरेबंदी, वाडा, पाटीलकी, दौलत, सासर, माहेर, गणगोत सारं सोडून ती धनाजीकडं गेली होती आणि सुखाच्या सागरात शांत झाली होती. तिचं मन शांत झालं होतं. तिचं कळणारं हृदय संतुष्ट झालं होतं नि तिच्या आशेला नवा भुंगारा आला होता. धनाजीच्या जीवनात तिला सर्व काही मिळालं होतं. ती हसत होती, फुलत होती आणि पूर्ववत डोलत होती. काजळी झडलेल्या ज्योतीप्रमाणे आता ती सतेज दिसत होती. तिच्या डोळ्यात नवा आनंद अवतरला होता आणि धनाजीच्या नजरेखाली तिला नवा बहर आला होता. धनाजी वाचून तिला चैन पडत नव्हती. तो दृष्टीआड होताच तिचं खुळं मन अधिकच खुळं होत होतं. ती बावरत होती. तो समोर आला की ती खुदकन हसत होती. ती सुंदर आवडी धनाजीवरून जीव ओवाळून टाकीत होती. परंतु बोरगावचे लोक धनाजीच्या जीवावर उठले होते. अगदी निर्वाणीचा विचार करीत होते. काहींचं मत होतं की रामोशांशी लढलं पाहिजे, त्यांना मारलं पाहिजे. रामोशांची घरं जमीनदोस्त केली पाहिजेत. त्यांच्यावरून गाढवाचा नांगर फिरवला पाहिजे. तरच आवडी रामोशाच्या घरातून निघेल नि पाटलीन रामोशाचं घर शिरली हा कलंक दूर होईल. मग आवडीला कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. परंतु काहींचा याला विरोध होता. ते म्हणत होते की असं करणं गैर आहे. 50 रामोशी म्हणजे मेंढरं नव्हेत. जात झुंजार
ती हटणार नाही. कुटून मरेल पण पळून जाणार नाही. 50 रामोशी ठार करायचा म्हणजे 100 मुर्दा पडला पाहिजे. एका आवडीसाठी 100ची कत्तल होणं महाभयंकर आहे. शिवाय आवडी गेली ती काही सुखानं गेली नाही. माजलीनी पळाली असं म्हणता येणार नाही. भगवतरावांचा उत्तम काय चांगला होता. त्याला फेपरं येत होतं. फेपरं आलं की त्याच्या हाती जे लागेल त्याचा तो बुकना करतो. हे का भगवंतरावाला माहीत नव्हतं? माहीत होतं, परंतु त्यानं आपलं खोटं नाणं वठवलं नि देखणी सून केली. ती उत्तमचं वेळ बघून पळाली. तिच्यासाठी कुणी मरावं? खुनाखुनी करून कायदा हाती का घ्यावा? ही काय मोगलाई आहे? जर उद्या 10-5 खून झाले तर सरकार उभा गाव धारेवर धरील, गाव चोपून काढील. म्हणून पाटलानं जे काही करायचं ते कायद्यानं करावं. रामोशावर खुशाल खटला भरावा. परंतु धनाजीवर खटला भरणं म्हणजे स्वतःच्या बेइज्जतीवर डंका वाजवण्यासारखं आहे, असं भगवंतरावांचं मत पडलं नि त्यानं तिसराच मार्ग काढला. तो म्हणजे गाव पंचायत बसवून तिथे या प्रकाराचा शेवट करावा. हे म्हणणं सर्वांना पटलं आणि एके दिवशी चावडीपुढं गाव बसला. गावातील शहाणी करती नि बोलकी माणसं आली. आवडीचा खटला ऐकण्यासाठी उभा गाव लोटला आणि रामोशांना बोलवणं गेलं. फक्त एकट्या धनाजीनं बोलायचं नि बाकी लोकांनी हत्यारं सांभाळायची असा विचार करून सर्व रामोशी एका जीवानं चावडीपुढे आले. रामोशांची हत्यारं पाहून पुष्कळ गावकरी दचकले होते. वातावरण तापले होते. निरनिराळी टोळकी निरनिराळे अड्डे करून बसली होती. बोलके पुढे सरकून होते आणि पदरी दमडी नसेल त्यानं बाजारात जाऊ नये असा दूरचा विचार करून न बोलणारे दूर बसले होते आणि बोलणारे काय बोलावे या फिक्रीत पडले होते. प्रश्न नाजूक होता. आवडी स्वतः धनाजीकडे गेली होती. मग त्याचा काही गुन्हा नसता त्याला सुळावर चढवावा ही धनाजीची बाजू घेऊन पाटलाला दुखवावा अशा भयंकर पेचात कित्येक पडले होते. तर कित्येकांनी अशी चिंता पडली होती की मारणाऱ्याचा हात धरता येतो पण तोंडातून गेलेला वाकडा शब्द अडवता येत नाही. आपल्या तोंडून जर एखादा वाकडा बोल गेला नि रामोशी तडकटून दणकदणकीला आरंभ केला तर आपल्या पाटीलकीवर कुणीच उठणार नाही. उलट तूच लेका वाकडा बोललास अशी फोडणी देऊन मोकळे होतील. आपलं मुस्काट पडलं. कोणीच काही बोलेना असं पाहून अखेर भगवंतराव पाटलानं आरंभ केला. रामोशांवर करडी नजर रोखून तो म्हणाला, ऐका मंडळी, आमचं म्हणणं एवढंच की अशी कबाबत आमच्या गावात कवाच पैदा झाली नव्हती. म्हणजे पाटील घराण्यातली बाई रामोशाचं घर शिरली नव्हती. तवा रामोशांनी याचा विचार करावा. जळात जाऊन माशाची वर करू नये. मग काय करावं तेही सांगा, धनाजीनं सवाल केला. पाटील म्हणाला, तुम्ही आवडीला घरात ठेवू नका. ती आवडी म्हणजे ई काय, आमचं नाक आहे आणि ह्या पांढरीची आबरू हाय नि ह्याची डोक्यात घ्या की आवडी म्हणजे रामोशाचं मरण बी हाय. आम्ही शेंबड्यासाठी नाकच कापून टाकू, सोडणार नाही. हे ऐकून धनाजी उठला, म्हणाला, ठीक, मी आवडीला हाकून देतो. भले, असा वळणावर ये. सर्वांनी माना डोलावल्या. सर्व चेहरे रुंदावले. रामोशी लगेच टरकला म्हणून यांना ताट झाल्या. नि धनाजी पुन्हा म्हणाला, पण माझा एक सवाल आहे. मी हाकून दिलेली आवडी तुम्ही घरात घेणार का? तसं कसं? पुन्हा गाव दचकला. एकापाठी एक आवाज उठू लागले. नाही बरं, हे नाही पटणार. असं गैर बोलू नको. गैर वागलास आता भानावर ये. आणि पाटील आली ओरडली, तू तिला हाकलून दे.
आणि भगवंतराव गरजला, आवडीवर आमची मालकी हाय, म्हणून तुम्ही तिला घरात घेणार का? धनाजीनं पुन्हा विचारलं. आवडीचा धीर किंचाळला. ते तू नको सांगू. आवडी म्हणजे बाटलं भांडं हाय. ते घरात कोण घेणार? तू तिला हाकलून दे, मग आम्ही तिचं काय बी करू. तिला मारू, जाळू, नाहीतर पुरू. खबरदार, धनाजी संतापून म्हणाला. आवडीला मारायची, जाळायची भाषा करू नका. जर तुम्ही तिला घरात घेणार नाही तर तिला माझ्याच घरात राहू द्या. भले. सयाजी देशमुख 2 पावलं पुढे गेला. किंचित वाकला. एक हात कमरेवर ठेवून म्हणाला, आज आवडी तुझं घर शिरली. उद्या गावच्या साऱ्याच बायका तुझं घर शिरल्या त्या. मग आम्ही काय करावं रे शेण्या, काय बोलवावं? त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबलून दाखवलं नि गाव पुन्हा खवळून ओरडू लागला. आवडीला हाकून दे. घरात ठेवू नको, नाहीतर मरशील. रामोशी बियाला उरणार नाही. गावानं धनाजीवर शब्दांची दगडफेक आरंभली. त्या गोंगाटानं तो वैतागला आणि साऱ्या गावाच्या गलक्यावर मात करील असा आवाज चढवून म्हणाला, मी तयार आहे. कत्तल होऊ दे. जी आवडी दौलतीच्या ढिगाऱ्यावर ठोकर मारून माझ्या गरीबाच्या घरी आली आहे, ती माझा देव आहे. मी तिला मडकीआड करणार नाही. तिला अंतर देणार नाही. मी तिला घराबाहेर काढली की तुम्ही त्या सोन्यासारख्या आवडीला जिवंत जाळाल. तिच्या तोंडावर थुंकाल. तिला कुत्रीच्या मौतीनं माराल. आता ती आवडी माझ्याच घरी राहणार आणि मरूनच त्या घराबाहेर पडणार. तुम्ही 100 या, 200 या, 1000 जमून या. मला कवा बी गोळी घाला, नाहीतर माझ्या कुऱ्हाडीखाली कणकं व्हा. बिमोडाच्या भीतीनं खचून जाणारी ही अवलाद नवं. मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरणार. धनाजीनं गावावर जणू तोफखानाच डागला. मी म्हणणाऱ्यांची, बोलणाऱ्यांची दानादान उडाली नि धनाजी मागं 50 कुऱ्हाडी तळपल्या. गावाची मती गुंग झाली. आता लोकांनी घोंगडी झटकली. आडदान जात ऐकणार नाही, चला असं म्हणत लोकांनी घरं गाठली. आवडीचा जीव सुचित नव्हता. ती धनाजीची वाट पाहत होती. गावात हाणामारी होईल म्हणून ती भ्यायली होती. पण धनाजी येताच तिला आनंद झाला. ती हसली नि धनाजीला घरात नेऊन म्हणाली, काय म्हणाला गाव? गाव म्हणाला, आवडीला हाकून दे. मग तुम्ही काय उत्तर दिलं? 4 दिवस थांबा. मग 4 दिवस? काय 4 दिवस? खोटं. मग जा आणि गावाला विचार. मी आणि गावाला विचारू? आवडी 2 पावलं मागं सरकून म्हणाली, नाही ग बाई, मी जाणार. नकट्यांपुढं नाक खाजवायला कोण जाईल? मग गप्प बस, धनाजी म्हणाला. तरी पण सांगा की, तिनं आग्रह केला. आणि धनाजी तिला जवळ घेऊन म्हणाला, मी गावाला उत्तर दिलं की आवडी माझ्या घरात आली, ती मरून माझ्या घराबाहेर जाईल. खरं आहे तुमचं. आवडीला आनंद झाला. ती अभिमानानं म्हणाली, माझ्या मनातलं उत्तर दिलं. खरंच आवडी ह्या घरातून मरूनच बाहेर जाईल. तुम्ही मला हाकून द्यावी. मी ना सासरी ना माहेरी वनवासी होऊन हिंडून आणि ह्या घरंदाजांनी मला मारावं म्हणून ते म्हणतात की आवडीला हाकून दे, असं म्हणून ती रडू लागली. तिची ती मनस्थिती पाहून धनाजीला भडबडून आलं. त्यानं हळूच तिला ओढून घेतलं. तिचे डोळे पुसले. म्हणाला, ऐक, मी आवडीच्या मानेवर मान तोडून घेऊन मरेन असं मी गावाला उत्तर दिलंय. तू पुन्हा रडायचं नाही, हसायचं. हाच बघू. तशी आवडी हसली. खुदकन हसली. क्षणात पुन्हा टवटवीत झाली. निराशेनं काळजाला चटका बसतात डोळ्यात वितळलेला ढग बरसू लागला आणि त्या डोळ्यात आनंद भरला. धनाजीची ती नेकी, प्रीत करण्याची झुंजार रीत पाहून ती सुकावली. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेऊन याच्या पायाशी जगावं, मरावं असं तिला वाटू लागलं. बंडखोर आवडी 4 अश्रू ढाळून मोकळी झाली.
ज्यांनी आपल्याला फसवलं, आयुष्याचं वाटोळ केलं, त्यांच्या दृष्ट इब्रतीचं कोळसं करीन. आपण असंच जगणार असं तिनं निर्धार केला.